पद्धतीने पाळला नाही. जयंत पाटील, विशालदादा पाटील आणि विश्वजित कदम हे आमच्या घरातली विश्वासघातकी माणसं आहेत. त्यांनी समाजाला गोड बोलायचं आणि भूल थापा द्यायच्या. मिरजचे तर असे काय प्रकार त्यांनी केलेत की 3 नंबर वार्ड असेल, 4 नंबर असेल, 5 नंबर, कुठं 6 नंबर मध्ये त्यांनी स्वतःच पॅनलच लावलं, डायरेक्ट भाजपला बाय देऊन टाकलाय त्यांनी की भाजप तिथं निवडून येते. काही ठिकाणी अजितदादा पवारांचं जे राष्ट्रवादी आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी बाय दिलाय. कुठं बघितलं तर महाविकास आघाडी त्यांची केली, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, शिवसेना समेत तर घेतलेलंच नाही आहे. काही ठिकाणी इद्रिस नायकोडी संघ सुद्धा हात मिळून केले. यांच्या डोक्यात फक्त एकच आता चाललंय, काहीतरी करायचं आणि महापालिकेत घुसून आपला महापौर निवडायचा. पण साहेब असं महापौर होत नाही. तुमच्या आडवी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे वाघ येतो उभारलेत. आमच्या सीटा किती येतील किती येणार नाही ते सांगणार नाही मी तुम्हाला. आम्ही जास्तीत सीटा आमच्या निवडून आणूच, पण तुमच्या जास्तीत जास्त सीटा आम्ही पाडल्याशिवाय पण राहणार नाही. कारण तुम्ही आमचे घरातले विरोधक आहे. पहिला घरातला विरोधक ठेचला पाहिजे आणि मग बाहेरचा विरोधक. आम्हाला वाटायचं की भाजप आपला विरोधक आहे, पण नंतर आम्ही विचार केला भाजप जरी विरोधक असला तर समोरासमोर ते आम्हाला विरोध करतायत. कूटकारस्थान रचत नाहीत. आमच्या याद्या काय मागून घेतल्यानं आता तर नवीन एक पद्धत त्यांनी चालू केली. आम्ही शिवसेनेकडनं 40 उमेदवार उभा केलेत मशाली चिन्ह घेऊन, 7 सीटा पुरस्कृत केलेत. आमच्या उमेदवारांना आता पाठलाग करून बाबा पैसे देतो तुम्हाला आणि काय देतो, तुम्ही तुमचे अर्ज मागे घ्या. नवीन पद्धत चालू केली, अर्ज माघारी घ्यायचे. पण असं कुठलाही शिवसैनिक अर्ज माघार घेणार नाही. राष्ट्रवादीला काँग्रेसला अगदी आम्ही जमीन दोष केल्याशिवाय तर शिवसेना गप्प बसणार नाही.